झालं. थँक्स आई. वेलकम. जुई, बघितलंस ना, साईने केली ना तुझी मदत. केला ना तुझा प्रॉब्लेम सॉल्व. हो, पण जय असता तर जरा लवकर. जुई, अगं वेळेवर त्यांनी तुझी मदत केली हे जास्त महत्वाचं. नाही तर काय. अगं कधीतरी त्याचं कौतुक कर. बघ किती आशेने बघतोय तुझ्याकडे. हो अगदी बरोबर आहे. आणि जुई, तू सिनियर आहेस ना, तू तर कौतुक केलंच पाहिजेस काय. गुड मॉर्निंग. वा गुड मॉर्निंग. वा, अगदी छान सरप्राईज दिलंस. वेलकम रजनी. थँक्यू. कशी झाली तुझी हैदराबादची ट्रिप? फॅन्टॅस्टिक, सक्सेसफुल. होणारच सक्सेसफुल. रजनी मॅडम किल्ल्यावर झेंडा लावल्याशिवाय कधीच परत येत नाहीत. आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं पण नाहीये. खरंय, माझ्याकडून लई शिकण्यासारखं आहे, पण माझ्या खुर्चीवर बसून नाही शिकतायत. सॉरी रजनी मॅडम, माझ्या लक्षातच नाही आलं. इट्स ओके. म्हणजे तुमच्या खुर्चीत बसून तुमचे गुण माझ्यात येणार नाही हे मान्य आहे, पण दुसऱ्याच 2-4 गोष्टी आल्या तर गडबड व्हायची. चला, जरा वातावरण चांगलं आहे, ते तसंच राहू दे. अरे हाय अदिती, अजून इथेच? रजनी, काय करू ग मी तुझं? काय झालं आता? मी प्रेमाने विचारतीये. अजून इथेच असं? मला आईसाहेबांना भेटायचंय, रिपोर्ट करायचंय त्यांना. आले जा. जुई मॅडम, आता मी पण माझ्या कामाला जातो. काय अडलं तर गरीबाला हाक मारा. हा, मग कशी झाली रजनी हैदराबाद ट्रिप? मस्त, फारच छान. फ्रेश दिसतेस. छान वाटतं ना असं एखादी टूर करून आल्यानंतर. हो, म्हणजे बदल जरा तेवढाच. नाही, त्या अर्थाने टूर मस्त झाली, पण सक्सेसफुलही झाली. आता हे क्लायंट आपलेच आईसाहेब. आपटेंच्या कंपनीच्या सगळ्या टूर्स यापुढे आपण अरेंज करू. व्हेरी गुड. अगं माझी खात्रीच होती रजनी, तू टूरवर गेलीस म्हणजे ते क्लायंट आपल्यालाच मिळणार. थँक्यू आईसाहेब. ही जी तुझ्यातली धडाडी आहे ना, त्याचं खूप कौतुक आहे मला. मला आठवतंय तू इथे इंटरव्ह्यूला आली होतीस ना, तेव्हा सुद्धा अशी बेधडक उत्तरं देत होतीस. तुझ्यातला कॉन्फिडन्स, स्पष्ट वक्तेपणा, प्रामाणिकपणा खूप आवडला मला आणि अविनाशला सुद्धा. तेव्हाच आम्ही ठरवलं की येस, ही मुलगी आपल्या देव टूर्स मध्ये हवीच. तुझ्यातली कन्व्हिन्सिंग पॉवर पण रजनी जबरदस्त आहे. क्लायंट्सना कसे जिंकून घेतेस तू. इथे आल्या आल्या आपल्या सगळ्या स्टाफलाही अगदी जिंकून घेतलंस. हो, मला खूप छान वाटतंय तुम्ही असं कौतुक वगैरे करताय. पण अचानक कसं? अचानक रजनी, मी नेहमीच तुझं कौतुक करते. हो, पण आज तुला मला आणखीन एक गोष्ट सांगायची. गेल्या काही दिवसात आपल्या ऑफिसमध्ये जे काही घडलं ते घडलं. अविनाशने अदितीच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे. अदिती आता इथेच काम करणार आहे.
तू मध्ये टूरवर गेलीस, ऑफिसमध्ये नव्हतीस काही दिवस, म्हणून तुला सांगते. आता हा विषय ऑफिसात सगळ्यांनी बंद केलेला आहे. कोणीच या विषयावर बोलत नाही. आणि माझी खात्री आहे तू सुद्धा बोलणार नाहीस. रजनी, आपलं हे कुटुंब आहे देव टूर्सचं, त्याच्यात आपण सगळेजण आपापली सुखदुःख शेअर करतो, प्रेमाने मिळून मिसळून राहतो. तेव्हा कुणाबद्दल कसलेही गैरसमज किंवा अढी मनात ठेवू नकोस. त्यामुळे विनाकारण दुरावा वाढतो ना. तू खूप चांगली मुलगी आहेस रजनी. कुणाला दुखवावं असं तुझ्या मनात सुद्धा नसतं, मला माहितीये. फक्त जे आहे ते स्पष्टपणे बोलून मोकळं व्हायचं, हा तुझा स्वभाव आणि तो चांगलाच आहे. पण कधी कधी काय होतं, अनवधानाने माणसं दुखावतात. त्याची थोडी काळजी घ्यायची. हैदराबाद टूरची फाईल आहे, डिटेल्स आहेत. मी सॉफ्ट कॉपी ईमेल करते. ओके. येते. सगळं कसं शांत शांत वाटत होतं काही क्षणाआधी. आणि आता काय झालंय? वादळ आल्यासारखं वाटतंय. तुम्ही आता ना हा विषय संपवा. तू तर जुई बोलूच नकोस. एकदा वादळ सुरू झालं तर शांत व्हायला किती वेळ लागतो ते. काय? कुठं आहे? हैदराबाद टूरचे डिटेल्स आहे त्याच्यामध्ये. हॉटेल स्टे, त्याचे बिल्स आहेत, नंतर ट्रॅव्हलिंग सगळंच आहे. मी तुम्हाला अटॅचमेंट ईमेल करते. हो मी बघतो. हाय जय. अरे रजनी, कधी आलीस तू? ही काय आत्ताच 10-15 मिनिटं होतात. कशी झाली ट्रिप तुझी? मस्त छान झाली. पण तू हवा होतास बरोबर. मग बाकी कसं आहेस? मी मस्त मजेत. तू मजेतच असणार म्हणा. चला कामाला लागा. जुई, काय झालं ग? काय रे, काय झालं? अगं थांब थांब, माझं बोलणं तर पूर्ण होत आहे. तांगडे सांगत होता तुला काहीतरी अडचण आहे, काय झालं? अच्छा ते, अरे काही नाही, एक छोटा प्रॉब्लेम होता पण साईने केला सॉल्व्ह. अरे वा, साई गुड. जमतंय की तुला? करेक्ट आहे जुई. साई प्रसाद करेक्ट आहे तुझ्यासाठी. म्हणजे तुमच्या दोघांची टीम करेक्ट आहे. नवीन आहात ना दोघही जण, मग असं छान मिळून मिसळून एकमेकांना सांभाळत छान मस्त काम होईल.
प्रसाद बरोबर बोलतीये ना? अहो रजनी मॅडम तुम्ही कधी चुकीचं बोलता का? नाही रे, मी चुकीचं बोलतही नाही आणि चुकीचं वागतही नाही. ना जय? आणि हा, ए जुई, जयला आता वेळ नाही हं तुमच्यासारख्या ज्युनियर्सना ट्रेन करत बसायला. रजनी मॅडम तुमच्या बोलण्याच्या मागचं हे तुम्हाला माहित नाही, पण जे बोलताय ते एकदम करेक्ट आहे बरं का. म्हणजे जय खरंच लय बिझी असतो, किती वर्कलोड असतो त्याच्याकडे. जय तुझं वर्कलोड तू आदिती मॅडम बरोबर शेअर का नाही करत? म्हणजे कसं आहे, आदिती मॅडम पण लय हुशार आहेत आणि तुमचं ट्युनिंग पण लय चांगलं आहे. बरोबर ना रजनी मॅडम? मी आलोच. जय, हे माझं पहिलं प्रोजेक्ट आहे. मी खूप एक्साइटेड आहे. मग आता ट्रीट हवी आहे आम्हाला. कसली ट्रीट? अरे पहिलं प्रोजेक्ट आहे ना तुझं. नक्की देईन ट्रीट. हा. आपण जाऊ. अरे वा, कोण कोण येत आहे ट्रीट साठी? मी येणार. आय मीन रजनी तू ग हा? ट्रीटला येणार आहेस? नाही अरे, ऍक्च्युली मला अशा सेलिब्रेशन मध्ये काही इंटरेस्ट नाही. आपण दोघंच जाऊया हवं तर जेवायला. एनिवे, मला जरा मीटिंगला जायचंय. मी आलेच. वादळ आलं आणि गेलं सुद्धा. जुई, आपण जाऊया सगळे. शुकशुक काय करतेस? नाव घे ना. इश, काहीतरीच काय. काय? नाव काय घ्यायला सांगताय? अगं तसं नाही, तसं नाव घ्यायला म्हणते मी. अगं तू शुकशुकाट चालवलंस ना, त्याऐवजी नावाने हाक मार. हा, काय काय. अहो, मी काय म्हणते, काय? तुम्ही जुई बरोबर ट्रीटला जायला तयार का झालात? काय झालं? हो, जुई फक्त जयला ट्रीट देणार आहे ना, तुम्ही कशाला जाताय? का? फक्त जयला का? हो, जुईला फक्त जयलाच घेऊन जायचं असेल तर. का? फक्त जयलाच का? आता परत शुकशुकाट करू नकोस. अहो, हळू बोला. हळू. काय? अगं तसं काही असतं तर तिने जयलाच सांगितलं असतं ना. अहो अरविंद, जुईनं जयलाच सांगितलं होतं, पण जयने खुळचुटासारखं सगळ्यांना सांगितलं. पोरीचा चेहरा अगदी पडला होता. आदिती, तूच समजाव आता यांना. काय झालं नंदिनी मॅडम? कथा जुईनं फक्त जयला सांगितलंय ना ट्रीट बद्दल. आपण सगळ्यांनी कशाला जायचं उगाच त्यांच्यामध्ये, नाही का? हे ज्यांना सांगते त्यांना कळत नाही. नंदिनी मॅडमचं बोलणं बरोबर आहे अरविंद काका. जयरामना एकट्यालाच जाऊ द्या ना. बरोबर काय? हो, त्यात काय झालं? हे बघ, मी जाणार आहे आणि तू सुद्धा यायचंयस. घ्या, यांना एक ना सांगितलेलं काही कळतच नाही. एक मिनिट. नंदिनी,
मी तुला सांगतोय, जोड्या लावणं बंद करा. चिडता कशाला लगेच? चिडू नका काही. राहू दे. अगे जुई, अण्णा त्याला कंटाळला असेल, बाहेर फेरफटका मारून येऊ. कुठे जाताय? अण्णांना जरा बाहेर घेऊन जातो, त्यांची फळं घेऊन येतो जरा. बरोबर, पण लवकर या हा. अण्णांना औषधं पण घ्यायची आहेत ना. आता काय मुक्कामाला जात नाहीये, येतो लगेच. चला अण्णा. येतो म्हणे. अण्णा तुम्ही यांना हाताला धरून घेऊन या. हो. अण्णा चला निघूया, चला. कितकर बसा ना, बोलायचं होतं थोडं. अजिबात नाही. हो, कारण हे बोलायचं असं म्हणतात आणि पुन्हा विरारला जायचा विषय काढतात. अण्णा तुम्हाला सांगितलं ना, आपण रविवारी विरारला जाऊन लगेच परत येऊ. हा, तसं नाही काही. नाही, मला काही ऐकायचंच नाही. नाही, मला कल्पना आहे तुम्हाला चिनूची आठवण येत असेल. हे तुमचं घर नाही, आम्हाला त्रास होतो, हे सगळी कारण आता ऐकून झालेत. हा, आणि आम्हाला काही त्रास होत नाही, आणि हे तुमचं घर आहे. हा, नाही की मला थोडं वेगळं बोलायचंय. बसा ना तुम्ही केतकर. आता वेगळं कारण सांगितलेलं मी तुम्हाला जाऊ देणार नाही. हा, अहो पण त्यांना काय म्हणायचं ते ऐकून तरी घ्या ना. अहो काय काय झालं अण्णा? केतकर, मला दुसरं काहीतरी बोलायचंय. बसा ना तुम्ही. हा, बसा ना. हे काय अण्णा? हो, मी इतके दिवस राहतो ना तुमच्याकडे, त्यातून माझे हे आजार पण खर्च काही कमी असतो का हो? तुम्ही इतकं करता माझ्यासाठी प्रेमाने, आणि हो म्हणजे तसं बरं नाही ना हो वाटत, म्हणून माझ्याकडून प्रेमाची आणि आपलेपणाची किंमत नाही. तसं नाहीये हो, तसं नाही. कसं अण्णा, हे असे पैसे देऊन तुम्ही मला वर्क करून टाकलं अण्णा. नाही तुम्हाला काय वाटलं मी हे सगळं जे काही करतो ते भाडे करू म्हणून करतो? नाही हो, तसं मनात सुद्धा येणार नाही माझ्या. अहो तुम्ही इतकं करता माझ्यासाठी, आणि हे पैसे देऊन मला नात्याची किंमत नाही करायची. सख्खा भाऊही करणार नाही एवढं केलं तुम्ही माझ्यासाठी. पण केतकर, आपण जुनी माणसं हो की नाही, काही गोष्टी नाही पटत मनाला, म्हणून मला सांगा, तुम्ही माझ्या जागी असता तर हेच केलं असतं की नाही? नाही, कृपा करून कसलाही गैरसमज करून घेऊ नका. हे बघा, तुम्ही मुलांकडून पैसे घेताना त्यांना त्यांची जबाबदारी समजावी म्हणून तसंच समजा ना.
भावाकडून घरासाठी असलेली जबाबदारी म्हणून हे पैसे दिलेत. तुम्ही घेतलेत ना, तर माझ्या मनावरचं ओझं थोडं तरी कमी होईल. अण्णा हो, काहीतरीच काय हरकत नाही. हो. हा, हरकत नाही. अण्णा, मी तुमच्या बोलण्याचा मान राखतो. तुम्ही म्हणताय म्हणून हे पैसे मी घेतोय, पण हे पैसे माझ्या जवळच राहतील. पण एक गोष्ट परत सांगतो, भाऊ म्हणताना मला तुम्ही, हा, मग हे घर तुमचं आहे, पण हा भाऊ तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही. हक्कानं राहायचं.